म्हणजे ई केवायसी मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना ई केवायसी करायला सांगितले त्यामध्ये जे 4-5 प्रश्न दिले होते होय नाहीचे, त्या होय नाही मध्ये काही लोकांची उत्तर चुकलेले आहेत. त्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये हे पैसे आले नाही या महिन्यात. त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनामध्ये. आम्ही सभी नावावर बोलतो मॅडम. असा विषय झाला की आता ह्या लाडक्या बहिणीचा जो विषय आहे, आज माझ्या हिंगणघाटला, मी वर्धा जिल्हा हिंगणघाट विधानसभेत आलो, माझ्याकडे 200 महिला आल्या. काय झालं, आपण जे ई केवायसी मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना ई केवायसी करायला सांगितले त्यामध्ये जे 4-5 प्रश्न दिले होते होय नाहीचे, त्या होय नाही मध्ये काही लोकांचे उत्तर चुकलेले आहेत. त्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये हे पैसे आले नाही या महिन्यात. त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनामध्ये. तर याच्यामध्ये माझी विनंती आहे की नव्याने ई केवायसीचा पुन्हा एकदा हे दिला पाहिजे प्रोफॉर्मा, कारण आपल्याला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल, कारण 31 डिसेंबर ही तारीख कॅबिनेट मध्ये ठरली होती. तर आता सीएम सर गेले दावोसला, ते आल्यानंतर मी त्यांच्यासोबत त्याची चर्चा करते आणि कॅबिनेट मध्ये आम्ही त्या पद्धतीनं त्यांच्याकडे करतो. पण आता एक विनंती अशी आहे की जोपर्यंत आता ते हा पुढची केवायसी होता तोपर्यंत तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जे पैसे पाठवले लाडक्या बहिणीला तोच धरून तुम्ही नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे पाठवा. आता नोव्हेंबर डिसेंबरचे सगळं करून झालं ना. नाही, पण याच्यामध्ये खूप लोक आहेत ना माझ्या. पण त्याच्यासाठी पण आपल्याला सीएम सरांची मान्यता लागेल ना कॅबिनेट मधली, तर ते आम्ही करतो ना. साहेब आता दावोसला गेले, वन्स ही कम्स बॅक, त्याच्यानंतर आम्ही साहेबांना हे करून करतो. माझ्याकडे त्या संदर्भात भरपूर तक्रारी आहे, आम्ही पण त्याचा प्रस्ताव तयार करतोय, पण त्याला सरांची मान्यता घ्यावी लागेल. तर आपण करतोय, आपण पहिल्या होणार असं पण करतोय. पण याच्यामध्ये केवायसीचा म्हणजे प्रश्नपत्रिका बदलावं लागते कारण की कन्फ्युजन मध्ये आहे. कन्फ्युजन मध्ये साधं सिंपल प्रश्न टाकून आपण गेलं पाहिजे. तोपर्यंत यांचे नोव्हेंबरचे पैसे तर नाही आले, खूप अनरेस्ट आहे. पुढे आपली निवडणूक आहे, जिल्हा परिषदच्या प्रत्येक गावात तोच विषय आहे. एवढी विनंती आहे, थोडं तुम्ही बोलून घ्या साहेबांची. थँक्यू थँक्यू. आपण हे सर्व आता लाईव्ह ऐकले की हे जे आहेत स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत आहेत ते हिंगणघाटचे श्री समीर कुणावार हे आमदार आहेत आणि त्यांनी डायरेक्ट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिताई तटकरे यांना फोन केला आणि त्यांनी सांगितले की जवळजवळ 81 लाख महिला अशा आहेत की त्या पात्र असूनही त्यांना हप्ता आलेला नाही आणि त्यांची चुकून ई केवायसी ही चुकलेली आहे. तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ मिळावा आणि त्यांना ई केवायसीसाठी तुम्ही काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी असे त्यांनी फोनवर आदितीताई तटकरेंना सर्व सांगितलेले आहे. परंतु आता झाले काय, तर जसे की आपले जे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता ते दावोसला आहेत आणि जोपर्यंत आपले फडणवीस साहेब महाराष्ट्रात येत नाहीत, आपल्या भारतामध्ये येत नाही, तोपर्यंत आदितीताई तटकरे या काही करू शकत नाही. त्या स्वतः म्हणाल्या की जेव्हा सीएम साहेब येतील भारतामध्ये तेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि नंतर आम्ही कॅबिनेटमध्ये आम्ही बैठक बोलवू आणि त्या बैठकीमध्ये आम्ही पुन्हा ई केवायसीचा हा मुद्दा मांडणार आहोत. तर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या चुकून अपात्र झालेल्या आहेत कारण की त्यांची ई केवायसी चुकली होती म्हणून. तर आता अशा लाडक्या बहिणींसाठी सरकार पुन्हा वेबसाईट ही सुरू करणार आहे आणि त्यावर आता पुन्हा बैठक होणार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आल्यानंतर ह्या बैठकीमध्ये हा मुद्दा मंजूर होणार आहे ई केवायसीचा. कारण की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना जर लाभ मिळाला नाही तर लाडकी बहीण योजनेचा उपयोग काय. कारण की आपणास माहीत आहे की 2024मध्ये लाडक्या बहिणींचा हा खूप मोठा वाटा आहे की त्यांच्यामुळे महायुती सरकार आले होते आणि सरकार अशा लाडक्या बहिणींवर कधीही अन्याय करणार नाही. कारण की आता या लाडक्या बहिणींसाठी भरपूर असे मंत्री आहेत की ते डायरेक्ट महिला व बालविकास विभागापर्यंत ते स्वतः फोन लावत आहे किंवा स्वतः ते भेटत आहे आणि स्वतः लढत आहेत. कारण की आता या महिना अखेरीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासुद्धा आलेल्या आहेत. जर तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत, लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवले नाहीत तर तुम्हाला मतं कोण देणार. अशा सगळ्या प्रश्नांमध्ये सर्वजण अडकलेले आहेत. त्यामुळे
सरकार हे नक्की 100% तुमचा समस्याही सोडवणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी सरकार पुन्हा KYCची वेबसाईट आणणार आहे आणि त्यामध्ये सर्व काय म्हणाले आहे मंत्री आमदार काय म्हणाले, श्री समीर कुणावर म्हणाले की तुम्ही सोप्या पद्धतीने सोपे प्रश्न विचारा वेबसाईटमध्ये, म्हणजे जेणेकरून लाडक्या बहिणींना काही प्रश्न येणार नाही आणि प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यांची KYC चुकणार नाही, असंही ते फोनवर म्हणालेले आहेत. त्यामुळे आता नवीन जी वेबसाईट येणार ती सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत येणार आहे की त्याप्रमाणे सगळ्या लाडक्या बहिणींना सहज आणि सोप्या पद्धतीने KYC करता येणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला हे पण माहीत आहे की अंगणवाडी सेविकांना सांगितले महिला व बालविकास विभागाने की तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करून लाडक्या बहिणींची KYC ही तुम्ही पडताळणी करा आणि KYC पूर्ण करून घ्या. परंतु या गोष्टीला लाडक्या बहिणीची KYC करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. अंगणवाडी सेविका या लाडक्या बहिणींची KYC करायला तयार नाहीत. आता लाडक्या बहिणी तुम्ही सांगा, अंगणवाडी सेविका जर तुमची KYC करायला तयार नाहीत तर सरकारकडे आता दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. सरकारकडे फक्त हा एकच उपाय आहे आणि एकच पर्याय आहे की सरकारने लवकरात लवकर KYCची वेबसाईट ही सुरू करावी आणि त्यामध्ये सोप्या भाषेमध्ये पर्याय आणावे, सोप्या पद्धतीने सर्व पर्याय आणावे की त्या पर्यायामध्ये जसं की ज्या बहिणी निराधार आहेत त्यांच्यासाठी पण सरकारने KYC वेबसाईटमध्ये पर्याय आणावा, ज्या बहिणी निराधार आहेत, परित्यक्त्या आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा सरकारने KYC वेबसाईटमध्ये पर्याय आणावा आणि ज्या बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाही आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा सरकारने KYC वेबसाईटमध्ये पर्याय आणावा आणि ज्या बहिणींचे घटस्फोट पण झालेले नाही आणि पती पण सांभाळत नाही तर अशा लाडक्या बहिणी KYC कशा करतील, अशा बहिणींसाठी सुद्धा सरकारने KYC वेबसाईटमध्ये पर्याय आणावा. म्हणजे बघा, कोणतेच कागदपत्र नाही आहे किंवा विधवा आहेत, निराधार आहेत, परित्यक्त्या आहेत आणि ज्या बहिणींचा घटस्फोट पण झालेला नाही आणि ज्या बहिणींना पती पण सांभाळत नाही अशा सगळ्या प्रकारच्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकली आहे, ज्या लाडक्या बहिणींची KYC अपूर्ण आहेत, अशा पद्धतीच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारने सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने KYC वेबसाईट आणावी की जेणेकरून सगळ्या पात्र लाडक्या बहिणींची KYC ही पूर्ण होईल आणि सगळ्या पात्र लाडक्या बहिणी या सगळ्या KYC सहजरित्या सोप्या पद्धतीने KYC त्या पूर्ण करू शकतील आणि आता अशा लाडक्या बहिणींना पुन्हा त्यांना सर्व लाभ मिळतील. कारण की हे मंत्री कुणावर म्हणाले की नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता त्यांना मिळालेला नाही तो तर तुम्ही पुन्हा द्या. तर त्यासाठी पण महिला व बालविकास मंत्री काय म्हणाल्या की त्यासाठी सुद्धा आम्हाला कॅबिनेट मंत्रीची बैठक घ्यावी लागेल, त्यांची परमिशन घ्यावी लागेल, म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांची परमिशन घ्यावी लागेल, तेव्हाच हे सर्व मुद्दे होणार. तर आता लवकरच मुख्यमंत्री साहेब आले की सगळे मुद्दे मांडले जाणार, बैठक होणार आणि KYC वेबसाईट येणार.